सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ काढावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालक भरतीवरील बंदी उठवावी यासह प्रमुख मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीनं सुरू असलेला बेमुदत संप आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. गेल्या 15 महिन्यात 7 वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी वेळ दिला नसल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय. तसंच विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या मागण्यांकडेही शासनानं दुर्लक्ष केल्यामुळं कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. 21 एप्रिलपासून सुरू झालेल्या या संपात राज्यभरातील कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून कोल्हापूर जिल्ह्यातही आंदोलन तीव्र होताना दिसतंय. आज मोठ्या संख्येनं कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर उद्यानात एकत्र आले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. येत्या 1 मेपर्यंत सरकारनं निर्णय न घेतल्यास परीक्षा, निवडणुका, जनगणना यासह विविध शासकीय कामांवर बहिष्कार घालण्यात येईल असा इशारा संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिलाय. काल आम्ही संप सुरू केला, पण याच वेळेला शाळांच्या काही परीक्षा सुरू आहेत, सुपरविजनची कामं आहेत, जनगणनेची कामं आहेत, विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची कामं आहेत, शिक्षकांची पटपडताळणी आहे. ही कामं मी संपात राहून करतो आहे. CPR हॉस्पिटलच्या आमच्या भगिनी संपात राहून तिथं त्या रुग्णांचं कुठल्याही प्रकारचा हाल होता कामा नये काम करतात. पण जर तुम्ही ताबडतोब ते चर्चा करून आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या, आम्ही असं काय म्हणत नाही की एकाच वेळी सगळं करा, पण पेन्शनचा जो विषय आहे तो टॉपला 1 मे मागण्यावर चर्चा झाली पाहिजे. त्या संदर्भात सकारात्मक निर्णय झाला पाहिजे. नाहीतर मात्र 1 मे पासून सर्व कामावर बहिष्कार, जनगणनेची कामं आम्ही करणार नाही, निवडणुकीची आम्ही कामं करणार नाही, परीक्षा घेणार नाही, सुपरविजन करणार नाही, काय करायचं ते तुम्ही करा. हा इशारा अंतिम आहे. या आंदोलनात संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, संजय क्षीरसागर, तुषार पाटील, संजीवनी दळवी, नारायण पाटील, KH पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं. या आंदोलनाला विविध संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवलाय. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, शेकापचे प्राचार्य TS पाटील, कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव रघुनाथ कांबळे, कॉम्रेड दिलीप पवार, बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक, राज्य परिवहन महामंडळ सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे रवी जाधव, माध्यमिक शिक्षक संघ TDFचे राजेश वरक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विवेकानंद गोडसे यांनी पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, विनायक लुगडे, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, अनिल कांबळे, सुदाम पाटील, सुप्रिया पवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.